तो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायाय विचे. आणि सुरुवातीलाच हे स्पष्ट होतं. याच एका मंत्राचं सामर्थ्य काय आहे, त्याचा नेमका अर्थ काय आहे आणि फायदे काय सांगितले आहेत स्रोतांमध्ये, हे समजून घेऊया. चला तर मग थेट मंत्रावरच येऊया का. तो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायाय विचे. आणि सुरुवातीलाच हे स्पष्ट होतं की हा मंत्र देवी चामुंडेचं आवाहन करतो. हो, आपल्या माहितीमध्ये यावर भर दिलाय. हो. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण चामुंडा हे देवी दुर्गेचं एक उग्र रूप मानलं जातं. परंपरेनुसार म्हणतात की चंड आणि मुंड नावाच्या असुरांचा वध देवीने केला, म्हणून तिला चामुंडा हे नाव मिळालं. अच्छा. तर चामुंडेचं आवाहन म्हणजे थेट वाईट शक्तींचा नाश करणं, संरक्षण मिळवणं ह्याच्याशी संबंध येतो. म्हणजे मंत्राची सुरुवातच एका तीव्र देवतेच्या आवाहनाने होते. म्हणजे सुरुवातीलाच एक प्रकारचं शक्तिशाली संरक्षण कवच मागितलं जाते. आता या मंत्रात अजून काय आहे ते बघूया. कारण चामुंडाये हे आवाहन आहेच, पण त्याआधीची जी बीजाक्षरं आहेत ओम ऐं ह्रीं क्लीं यांचं पण विशेष महत्व आहे असं आपल्या स्रोतात म्हटलंय. मग ओम पासून सुरू करूया का. ओम काय अर्थ आहे याचा. ओम बद्दल तर काय म्हणतात त्याला बरीच माहिती आपल्याला असतेच. हे एकाक्षर ब्रह्म आहे, सृष्टीचा मूळ ध्वनी, वैश्विक ऊर्जा याचं प्रतीक मानतात. तुम्ही बघाल तर बहुतेक सगळे वैदिक मंत्र ओमनेच सुरू होतात. असं मानलं जातं की ओम त्या मंत्राला वैश्विक चेतनेशी जोडतो. तर सुरुवातच एकदम वैश्विक स्तरावरची आहे. वैश्विक चेतनेशी जोडतो. ओके. आणि ओम नंतर आहे ऐं. हे अक्षर कशाशी संबंधित आहे. स्रोतांमध्ये काय दिलं याबद्दल. हे बीज मंत्र आहे देवी सरस्वतीचं. त्यामुळे साहजिकच त्याचा संबंध ज्ञान, विद्या, बुद्धी, कला, वाणी ह्या सगळ्यांशी आहे. या मंत्रात ऐन असणं हे दाखवतं की फक्त शक्ती नाही मागत आहोत, तर त्या शक्तीचा योग्य वापर करायला लागणारं ज्ञान, तो विवेक, तेही हवंय. अच्छा. म्हणजे ज्ञानाशिवाय शक्ती दिशाहीन होऊ शकते असा विचार असू शकतो यामध्ये. बरोबर, अगदी. शक्तीच्या आधी ज्ञानाला स्थान दिले, हे खूप इंटरेस्टिंग आहे. हो, खरंच. ऐन नंतर येतं ह्रीं. ह्या बीजाक्षराचा काय अर्थ. ह्रींला माया बीज किंवा शक्ती बीज असंही म्हणतात. हे देवी भुवनेश्वरी किंवा महालक्ष्मी यांच्याशी पण जोडलं जातं. याचा मुख्य संबंध आहे शक्ती, ऊर्जा, अस्तित्व टिकवणं आणि भौतिक जगावर नियंत्रण. म्हणजे जी संरक्षणाची कल्पना चामुंडा देवीशी जोडली आहे, त्याला हे ह्रीं अक्षर अजून बळ देतं. ही फक्त शारीरिक शक्ती नाहीये, पर मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा पण आहे, असं वर्णन मिळतं आपल्या स्रोतांमध्ये. म्हणजे आधी ज्ञान ऐन, मग शक्ती ह्रीं, आणि यानंतर येतं क्लीं. याचा काय अर्थ सांगितलाय. क्लींगला कामीज किंवा कृष्ण बीज असंही म्हणतात. याचा संबंध आहे आकर्षण, इच्छा पूर्ण होणं, प्रेम आणि अर्थातच भौतिक समृद्धी. हे अनेकदा देवी महाकाली किंवा भगवान कृष्णांशी जोडलं जातं. मंत्रामध्ये हे बीजाक्षर असणं म्हणजे जीवनातली सुख, आनंद, ऐश्वर्य मिळावं ही इच्छा व्यक्त होते. तर ज्ञान, शक्ती आणि आता समृद्धी किंवा आकर्षण म्हणजे आयुष्यातले 3 महत्वाचे पैलू या पहिल्या 3 बीजाक्षरांमध्ये आले. बरोबर. आणि मग येतं चामुंडाय. याचा अर्थ आपण पाहिलाच, चामुंडेसाठी किंवा चामुंडेला. हे थेट आवाहन झालं. अगदी बरोबर. त्या देवीला आवाहन जी चंड मुंडाचा नाश करणारी आहे, जी उग्र आहे पण भक्तांचं रक्षण करते. आणि या आवाहनानंतर मंत्राचा शेवट होतो विच्छेद या शब्दाने. हा शब्द थोडासा गूढ वाटू शकतो, पण परंपरा आणि माहितीनुसार याचे अनेक अर्थ घेतले जातात. हो, विच्छेद. याबद्दल अजून थोडं सांगाल का. म्हणजे नक्की काय अर्थ होतो याचा. विच्छेदचा एक अर्थ होतो छेद करणे किंवा कापणे, म्हणजे अडथळे, नकारात्मकता कापून पुढे जाणं. दुसरा अर्थ मिळवणे किंवा सिद्धीसाठी, म्हणजे विजय मिळवण्यासाठी. काही जण याचा संबंध ब्रह्मदेवाच्या पत्नी देवी सरस्वतीशी पण लावतात, जी ज्ञानाची देवता आहे. तर थोडक्यात सांगायचं तर विश्चय म्हणजे ज्ञान ऐन, शक्ती ह्रीं आणि समृद्धी क्लीं या तिन्ही गोष्टी चामुंडा देवीच्या कृपेने मिळून अडथळ्यांवर विजय मिळवण्याचं प्रतीक आहे असं म्हणता येईल. म्हणजे अडथळ्यांना छेदून विजय मिळवणं. हो. आणि इथे एक खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपल्या स्रोतांमधून स्पष्ट होते. हा मंत्र म्हणजे फक्त वेगवेगळ्या देवतांच्या बीजाक्षरांची किंवा नावांची रांग नाहीये. यात एक विशिष्ट रचना आहे. बघा, ज्ञान ऐन सरस्वती,
शक्ती ह्रीं महालक्ष्मी दुर्गा आणि समृद्धी क्लीं महाकाली या तिन्ही महाशक्तींना एकत्र आणून त्या चामुंडा या दुर्गेच्या उग्र रूपात केंद्रित केले आहेत. अच्छा, तिन्ही शक्ती एकत्र. डावी असं सामर्थ्य या मंत्रात आहे असं सांगितलं जातं. एकाच मंत्रात त्रिविध शक्तींचं आवाहन आणि त्यातून मिळणारा विजय ही याची खासियत आहे. वा, म्हणजे हा एक प्रकारे आध्यात्मिक फॉर्म्युला आहे असं म्हणायला हरकत नाही, जिथे ज्ञान शक्ती समृद्धी एकत्र करून चामुंडा देवीच्या माध्यमातून आयुष्यातले अडथळे दूर करून यश मिळवायचा मार्ग सांगितलाय. हे खूपच प्रभावी वाटते खरं. आता हे झालं मंत्राचं विश्लेषण, पण सामान्य माणसासाठी महत्वाचा प्रश्न असतो की या मंत्राचा जप केल्याने नक्की काय मिळतं, फायदे काय आहेत? आपल्या स्रोतांमध्ये काय माहिती दिली आहे याबद्दल? हो, तर स्रोतांमध्ये अनेक फायदे सांगितले आहेत. पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा आणि येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळतं. आता नकारात्मक ऊर्जा ही संकल्पना बरीच व्यापक आहे म्हणा. शक्ती नाहीत तर आपल्या आतले नकारात्मक विचार, भीती, चिंता यांचाही समावेश होतो. चामुंडा देवीचं स्वरूपच मुळात वाईटाचा नाश करणारा आहे. त्यामुळे तिच्या मंत्रजपाने एक प्रकारचं संरक्षक कवच तयार होतं अशी श्रद्धा आहे. स्रोतांमध्ये या संरक्षणावर खूप भर दिला आहे. संरक्षणासोबत दुसरा फायदा सांगितला आहे तो म्हणजे पितृदोष, ग्रहदोष आणि शत्रुदोष यांचा नाश होतो. हे शब्द थोडे ज्योतिषशास्त्रीय किंवा पारंपरिक वाटतात. म्हणजे काय अर्थ घ्यायचा याचा? बरोबर आहे तुमचं. हे पारंपरिक समजुतींवर आधारित शब्द आहेत. पितृदोष म्हणजे पूर्वजांशी संबंधित काही अपूर्ण इच्छा किंवा कर्मांचे परिणाम, ज्यामुळे आत्ताच्या पिढीला त्रास होतो असं मानलं जातं. ग्रहदोष म्हणजे ज्योतिषानुसार काही ग्रहांची प्रतिकूल स्थिती, ज्यामुळे आयुष्यात अडथळे येतात. आणि शत्रुदोष म्हणजे इतरांकडून होणारा विरोध, वैर किंवा त्यांच्यामुळे येणाऱ्या अडचणी. तर आपल्या स्रोतांनुसार या मंत्राच्या जपाने या तिन्ही प्रकारच्या दोषांचं किंवा नकारात्मक प्रभावांचं निवारण होतं. अर्थात हे श्रद्धेचा भाग आहे, पण परंपरेनुसार हेच फायदे सांगितले जातात. अशी धारणा आहे की मंत्राच्या ध्वनी कंपनांमध्ये या अडथळ्यांना दूर करण्याची शक्ती असते. म्हणजे आयुष्यातल्या वेगवेगळ्या स्तरांवरचे अडथळे दूर होऊन मार्ग सोपा होतो असं याचा अर्थ घेता येईल. आणि तिसरा फायदा जो सांगितला आहे तो तर खूपच व्यापक आहे. शांती, धन, आरोग्य आणि विजय यांची प्राप्ती होते. हे तर जवळजवळ एका परिपूर्ण आणि समाधानी आयुष्याचं चित्र आहे. निश्चितच. आणि हा फायदा मंत्राच्या रचनेशी थेट जोडलेला दिसतो. आपण आधी पाहिलं तसं ऐममुळे ज्ञान आणि त्यातून मिळणारी मानसिक शांती, क्लीममुळे आकर्षण आणि भौतिक संपन्नता म्हणजे धन, रीममुळे शक्ती, ऊर्जा आणि पर्यायाने आरोग्य चांगलं राहणं, आणि चामुंडाई ये विच्छे मुळे अडथळ्यांवर मात करून मिळणारा विजय. त्यामुळे मंत्रातील बीजाक्षर ज्या शक्ती दर्शवतात तीच फळं मिळतात असं सांगितलं जातंय. हे एक प्रकारे जसं बीज